नमस्कार, मी अतुल प्रभू आणि बघताच ना बघू का जावा, कारण परत एकदा घेऊन येईल एक नवीन व्हिडिओ, ती पण होळीचीच. तर बघा कशी वाटतं ती आणि कमेंट करून. हे आमच्या वाडीतले पोर असत, अर्धे गेले मुंबई का, आणि त्याच्यातले पण जे कोण उरलेले आहेत म्हणजे हे आता असे ढोल घेऊन जे वळी तोडतात ते जर वाघवीत घेऊन जाणार. चला तर मग पुढे पुढे आपण पण जाऊया त्यांच्यासोबत, थोडी मजा घेत. आणि हे इकडे आंब्यांची राखणी असतात, आंबे धरले तर यावर्षी म्हणण्यासारखे आंबे नाही आहेत. तर आपण हिला आता वळीच्या थंय जे वळी हात आहे, बघूया वळी खया ती. आता हे ढोलवाले थोडं वेळ कुटवतील आणि शांत बसते. बघूया आता. सगळेजण म्हणत होते वळी खाली या, आणि माका पण तसाच वाटतं, कारण हे सगळे उभे राहून खाली वाकून बघतात म्हणजे लयच खाली वाटतं. अच्छा, हे 3 दिसतं, ते समोरचे 3. हां, त्याच्यातली ही इकडची सरळ ती तोडूची आवडता. तर सगळे कमरेत हात घेऊन अरेंजमेंट करतात. आणि ह्यो आमचो गावकार असल्यामुळं ह्यो पुढे जाऊन वाढ बेनता, जेणेकरून पाटणा येणाऱ्यांका तोडूक येणाऱ्यांका आरामात येतील. हे आता सगळे जमा झाले आहेत आणि बघतात ढोलवाले पण जरा सावळेत बसले शांतपणे. पाटणा येणारे हळूहळू येतात. रस्त्याच्याच बाजूक असल्यामुळं कशी पाडूची, खायच्या बाजूक पाडूची विचार सगळ्यांचा चाललो. बघू आता. बघता तर अशी तर बांधून झालेल्या खालना तोडतात. आता जेव्हा खालना सांगतील की वडा म्हणून तेव्हा वडतील. हा, हे बघा झाले आहेत वडू का तयार. गोटो म्हणजे आमचा गोटोचा, जरा साधं बोललो जरी ना तरी हसा येतं. तर आता खालना बघूया आवाज देतात काय. सगळेजण घट्ट पकडून आपल्या बाजून खेचूनच, जेणेकरून तुटल्यावर खालना तोडल्यावर खाली जाईल म्हणून ते वडून ताणून धरून. मस्करीत मजाकमध्ये ओढू नको म्हणतात, कारण जोरात वडल्याने तर तुटतात. आणि इलो 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 नानाच्या अंगावर इलो दाना थोडक्यात वाचावलं. मोमटत पण नाही कोण. ढोल वाजवा. अशा प्रकारे वळी तोडून तर झालेली आहे, पण आता सगळ्यात मोठा काम आता म्हणजे खालना वर खेचूचा. बघूया. ते जण आपली पोझिशन घेतात, हसतात, मजा करतात. वळीची ही एक मजाच वेगळी असते. लोटा लोटी मस्करी करणं. ढोलवाल्यांका सांगतो ढोल वाजवा म्हणून, पण कोण काय तसं मनार घेत नाही. सगळ्यांका वळी खेचूची आवड. तर यांच्या मनात काय इला वाजूक सुरुवात केला नाही आहे. बघूया आता किती वेळ वाजवतो. तुमतुम काय असं आहे ना, पण वाजवतो. चला आता मोठा काम म्हणजे वडूचा. हो काय दिसतोस तू. गांडमती झाल्याची हात लावू का. अशा प्रकारे वळीवर वडून झालेली आहे. आणि आता हे वळी खाली तोडूक गेलेले गाड्या येतात वर. त्यांचा मोठा कार्य म्हणत आला का वळी तोडण्याच्या मागे.
पण सगळ्यांची तेवढीच मेहनत असते आणि सगळेजण तेवढीच मजा घेत असतात. अशा प्रकारे सगळ्यांच्या मतान सगळ्यांच्या विचारान सगळा झालेला आणि आता विचार चाललो होतो खांद्याक मारूचा. चला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य दिसतं समाधानाचा. बघा तो जाम अँटिक पीस आहो आमच्या वाडीतलं शैलेश टाकळे. त्याला येत नाही तोडून झाली धावता डबलू वाटत फांदी धरू का. तर वाजत गाजत अशी पालखी चालली आमच्या मंदिराकडे. पाहुणे तिकडे दर्या. यावर्षी एकदम शिस्तीत चालल्या ना मस्करी ना लोटा लोट करता. एकदम मजेशीर घेऊन जातात. मध्येच जर कोणाच्या अंगात दिला आणि जोर लावला किंवा झाली परत सुरुवात. अशी आमच्या गावची फळी असता. आता सुरुवात होईत एखादे. बघूया कोण पहिली सुरुवात मस्ती करता. अजून कोणाच्या मनात येत नाही मस्ती करू द्या. आणि मस्ती करणारे पोरं ते मुंबई का गेले मॅच खेळू का. त्यामुळं कोणी अजून सुरुवात केला नाही. वेगवेगळ्या पुढे करते त्या मनात तर सगळ्यांच्या असते पण सुरुवात आधी कोण करतात हा बघितली. पाटणासाठी वाढीतली मंडळी येतात. डोलावालांच्या अंगात दिला चल 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 चल. ते बघ ढकल ढकल करतात बघ. वाघवाड्याचा पाऊस पडल्यावर एवढं मोठं धबधबो असता. बघू का मजा येतात. दाखवी नाही तुमचा पावसाळ्याचा. हे आमचे बारके शेंगदाणे डाळ घेऊन चालले. नाचवीत नाही ते यावर्षी. गाडी सगळी कल्पा आलेले ना. आंबोच नाही यावरच्या. फक्त बोमडोची मजा घेतात. ढकला ढकल करीत नाही. लोटीत नाही रे लोटीत नाही. चला कसं आदिवासी सारखं घेऊन चाललो हा. हे लावा ताकद.
त्याच्या पायाखाली बांधी भेटता. राजा तुझा विचार काय हा? काय तुझा विचार काय हा? बघतोय मगच वाज ना. जरा थांबवला नाही, दमल्यात. तर अशा प्रकारे आम्ही स्थानेश्वर मंदिराच्या गेटपाशी दिल्या. आता ह्या करतील मानवती सांगतात तिकडे ठेवू का, पण बाकी त्यांच्या मनात काहीच वेगळा आता लावला आणि ताकद बघूयात जोर कोणाच्या बाजू राहतो. ढोलावाले पण त्यांना प्रोत्साहित करीत होते बघा. झुमवतात ढोलांका आणि इकडे आनंद करतात आम्ही तुमच्या वांगडा जिंकला. तो वेळ विश्रांती घेऊन आता परत चालल्यात खांदो मारू का. यो मंदार थंब दाखवता. प्रकारे स्थानेश्वर मंदिराच्या समोर येऊन मान असं ठेवतात मानाचा. आणि आता परत घेऊन चालल्यात पावणादेवी मंदिराच्या दिशेने. थोडी मजाक मस्ती करीतच असतात, पण यावर्षी थोडी मगाशी सांगितल्याप्रमाणे कमी आहे. तर अशा प्रकारे पावणादेवी मंदिराच्या गेटने आता एंट्री केलेली आहे आमच्या पावनाई आईच्या मंदिरात. यो धावता जोर 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 लावला आणि ताकद परत बघूया. आता ह्या टायमात पुढचे जिंकतात की पाठचे जिंकतात. आता वाटतं पाठचे मॉफ जाणार, पुढचे मॉफ जाणार. पुढच्याने लावला आणि आता ताकद बघूया. आता मात्र पाठच्याने सोडून दिला. आणि हे बघा तुमका दाखवतो, ही आमच्या मंदिराची पाठची बाजू आहे. इकडनं वर स्लॅबवर टेरेसवर जाऊ का शिडी. हे सगळे फांदे बिंदे घेऊन येतात आता. आधीच गाडी घोड्या नेलेले देवळात बसलेत किंवा आधी पुढे चलत दिलेले देवळातून बसलेत मस्त हवेशीर. तर अशा प्रकारे ही वळी हाणलेली आहे. जे वळी पुरतं जागी म्हणजे मंदिराच्याच डाव्या बाजूला यो तांबू हात दाखवता. आणि ही अशी आता तयारी चालू आहे. म्हणजे त्याला टाळ वगैरे बांधतात आंब्याचे आणि ती परत उभी करू का असे दोन बांबूंचे हे करतात. काहीतरी बोलतात ते का माका पण माहिती नाही, कैचे सारखे. ही होय साफसफाई चालू आहे. बाकीचे बसले आहेत गडग्यारनं. हे बघा अच्छा काय म्हणतो, बोल काहीतरी. या बांधता रे काय था काय करू का.
वळंबो चराटो हे का बांधणार आहे ना आता. हां 2 लागतात दरवर्षीपेक्षा मोठे. हा हो का चालू हा व्हिडिओ चालू हा फोटो नाही व्हिडिओ डायरेक्ट. हां गावकार ना तुम्ही. हे बघा हे अशा पद्धतीत टाळ बांधले जातो वळीचा. हे संतोष तांबे. थांब थांब हे अशी सुरुवात झाली ती तिकडे पिळवाटतात शिडी घेऊन. जोर देऊ का सपोर्ट देऊ का. पहिल्याच वर्षी या काय तर बघताय शिडी आणि करतात ते. तर अशा प्रकारे आपापल्या परीने सगळेजण मदत करतात होळी उभी करू का. आणि शिडीचो असोही उपयोग होत आहे मला माहिती नव्हता पहिल्यांदाच बघते पण चांगली आयडिया आहे. इकडे बघ इकडे दोघे जण म्हातारे आहेत कोणीतरी तरण्याने राहता. ही सिस्टम भारी हा. 2 कमी पडले तर शिडी घेतला आणि जाम मोठे अरे. आता काय करणार. अरे ताण आहे काय करायचं हे काय करणार डायरेक्ट बुधवारी. तुला माहिती नाही सारं होतं वाटतं. तू बोलणार हो पदवा तो बोलायचा. त्याचा मोबाईल बब्बी बोलता मी म्हटलं राजू बोलताय. म्हणजे आता किती बोललंस राय कोण आहे स्पीकर नाही ते का एका स्पीकर ऐकून नाही आलतू फालतू मोबाईल नाही. सॅमसंग S22 सगळा सॅमसंग आवाज. आता असं गावात ठेवून पेटवणार ना रे. पाणी घेऊन आधीच तयार ते बघ. राजा मोठं उद्या होऊन द्या पायान काय नेतो हे काय राजा बोलणार तुझा. मग टाक सगळ्यांका राग भेटू कवी हाताक लावू का नंतर भेटत नाही. राजा काय लावायचं काय गोट्या. ते शाळेत पहिले धावणारे हा जेवणासाठी ते धावतात पुढे बघे बघे बघ लोक गेलो. आपण नंतर जाऊया. जा सिद्धू जा. ते किती पेरी घालतात 3 1 2 म्हणता 5 1 2 म्हणता 2 मग असे ते 5 पेरे मारतात सांगत. हे मागे वाढवून उचल ती उचल बाजू ठेव. मग मक्यासारखं माणूस नाही भेटणार. एकच 3 मारूचे असतात. एक तुझ्यासाठी एक बायकोसाठी आणि एक पोरांसाठी असं असता होय. अरे फ्युचर साठी करूचा असता रे ता अजून झाला नाही काय म्हणतो. आयत्या पोटाने टिकली लावची नसता स्वतः का बघ अंगठ्यान पण नसता. हा पाटणा जाऊया जरा गर्दी बघा खाली पण जाऊच्या जाऊया. अरे काय तोडूक टाइम लागतं. येतात तिकडे बसलेले बिसलेले आता येतील आरामात.
तर अशा प्रकारे सगळेजण आपापल्या काय इच्छा असतात ते मागतात अशी गोल फेरी मारून. ह्याच्यासारखं माझ्या कोण नाही करेल हा. पाया खाली घेशाल त्यांना. तेव्हा आज जाम खुश हा ना गाडी घेतला ना नवीन. हा तुका काता काय ते अगरबत्ती राहणार ते धोंड्यात गॅपी ते करून ठेव. हे चालू आता रांगोळी काढतात. रांगोळी काढून झाल्यावर सगळेजण नारळ ठेवणार आणि प्रत्येकाचा कारण काय असत घालणार. गावकार पूजा करता वळीची या पद्धतीने अशी आणि ह्याच्यानंतर मग नारळ वगैरे ठेवणार गाराणा घालणार. तर दाखवीनच तुमका मी पुढे. होय होय अशा पद्धतीत आमच्याकडे गाराणा घालतात. होय ते जण हात जोडून उभे राहतात आणि मागणा वय महाराजा वय महाराजा असा करीत राहतो बोलत राहतो. भवानी मातेचा मत घेऊन भूतनाथ माली रामेश्वर रामेश्वराचा मत घेऊन बाबा ज्या प्रभू असा जो काय अधिकार दिला त्या मूळ कालकराचा मत घेऊन आज बाबा तुझी घाटकी मार्की उभी करून आज ज्या प्रभावी जो काय बाबा जो आज तुम्हाला साडेआठ जो काय नारळ ठेवलेला रखवालीचा बाबा आई पासून मुंबई पासून हा असले 2 वाडी आज असली रात रांगोळी गाडी घोड्यापासून आज त्या धंदा व्यवहारात आज तू रक्षण करण्यास राजी हो. बाबा सर्व वर्षाची तू रखवाली बाबा तू आज स्वतःच रक्षण करे. योगेश चिरेकर मान्य करून घेऊ.